महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी पंजाब पोलिसांनी राजस्थानमध्ये अटक केली असून या घटनेने महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे। कोल्हापूरच्या गंगावेस तालमीचा पठ्ठा आणि सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील रहिवासी असलेल्या सिकंदर शेख आणि त्याच्या कुटुंबियांबाबत आपण जाणून घेऊयात। महाराष्ट्र केसरी पैलवान सिकंदर शेख याला काही दिवसापूर्वी पंजाब पोलिसांनी अवैध शस्त्र तस्करी प्रकरणी राजस्थान येथे अटक केली। या संदर्भात त्याचा जो संबंध आहे तो राजस्थान येथील पापला गुर्जर या टोळीशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे। त्यांच्या परिवाराशी आम्ही संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्या वडिलांनी म्हणाले की याचा त्याच्याशी काही संबंध नाही आहे, त्याला गुंतवण्यात येत आहे आणि माझा मुलगा असा करू शकत नाही असे त्यांच्या वडिलांचे म्हणणे होते। या संदर्भात त्यांच्या वडिलांनी आणखीन एक माहिती सांगितली की आज 1 नोव्हेंबर रोजी त्याचा वाढदिवस होता, पण आमच्या घरी आता शोककळा पसरली आहे। जो पैलवान रोज 1 लाखाची कुस्ती जिंकत होता तो हजारोच्या तस्करी संदर्भात कसा काय त्याला अटक करू शकतो असे त्यांचे म्हणणे आहे। आणि आज मोहोळमध्ये सगळीकडे जी चर्चा आहे ती फक्त सिकंदर शेख याचीच आहे। सिकंदर शेख हा असा पैलवान आहे की आता येणाऱ्या हिंद केसरीसाठी तो तयार होत होता आणि त्याच कारणाने त्याला अडकवले जात आहे असे त्यांच्या परिवाराचे म्हणणे आहेत। तसेच आज वाढदिवसानिमित्त अनेक कार्यक्रमाचे आयोजन त्यांच्या घरच्यांनी केले होते, पण हा असा अटक केलेली बातमी आल्यामुळे त्यांच्या घरी आता सध्याला अशी परिस्थिती आहे की ते सांगू शकत नाही। वडिलांची तब्येत बिघडलेली आहे, आईची तब्येत बिघडलेली आहे। आईला जेव्हा हे कळाले की ती अटक केलेली बातमी आली आहे तेव्हापासून त्यांच्या आईवडिलांनी जेवण सोडलेले आहे आणि त्यांच्या वडिलांची तब्येत ढासळत चाललेली आहे। यामुळे त्यांच्या वडिलांनी आम्हाला बोलण्यास मनाई केली आणि म्हणाले की आम्ही याबद्दल विचार करू आणि यामध्ये आमच्या मुलाचा काही संबंध नाही असे त्यांच्या वडिलांचे आणि भावाचे म्हणणे होते। मी संतोष कासे, जनक्रांती न्यूज, सोलापूर।